सगळ्या उमेदवारांनी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले, मेहनत घेतली, जनतेने साथ दिली, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि बाळदादांनी छान नियोजन केलं होतं, त्याप्रमाणे सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं. धवलदादांनी पण खूप आम्हाला. आपण खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या पक्षाकडून उभे होता. काय खरं तर आज दादा आपल्यामध्ये आपली काय प्रतिक्रिया? त्यांनाही आनंद झाला असता, आम्हाला तर खूपच आनंद झाला असता, पण ठीक आहे. आपल्या बरोबर शिवसेनेचे नेते स्वप्नील भैया वाघमारे आहेत. आज खरं तर निकालाचे काही अपडेट्स आलेले आहेत. तुमच्या उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. काय माध्यमासमोर आज काय प्रतिक्रिया देत? नाही, निश्चितपणानं भाजपच्या विरोधात आम्ही सर्वांनी एकत्र येऊन अजितदादांना श्रद्धांजली तर दिलेलीच आहे, परंतु ज्या पद्धतीनं हे राजकारण एकदम खालच्या स्तराला चालू आहे, त्यालाही अजितदादांच्या श्रद्धांजलीबरोबर एक चपराक आहे. लक्षात ठेवा, ज्या ज्या ठिकाणी ही अशा अमानुष प्रकारचं राजकारण ज्या ठिकाणी चालू आहे, त्या ठिकाणी तिथली जनता ही त्यांना जागेवर बसवल्याशिवाय शास्त बसणार नाही, ही त्याचा आजचं हे निकाल. नक्की भैया बरोबर आहे खरं, परंतु दहिगाव जिल्हा परिषदची जागा आपल्या हातून निसटलेली आहे. खरं तर निश्चितपणानं बघा काय गोष्टी या शेवटी राजकारण आहे. काही ठिकाणी अजून सांगता येत नाही की नक्की एमयूचा काय आहे का बाकी काय, परंतु अगदी थोडक्या मतानं त्या ठिकाणी पराभव त्या ठिकाणी झालेला आहे. अर्जुन दादाचा दुसऱ्या पंचायत समिती गणामधून ते निवडून आले आणि त्या ठिकाणी काही थोड्या 100च्या 70-80 मतांनी त्यांचा पराभव झाला. हा काय नसते, हारजीत ही आहेत, परंतु सगळ्यात महत्वाचा लोकांचा विश्वास, जनतेचा विश्वास हा मोहिते पाटलांशी आणि भाजपच्या विरोधाशी. नक्कीच आता राहिलेले काही पंचायत समितीचे गण आणि गटाचं अपडेट थोड्या वेळाने येतं. काय पुढचा अंदाज आपला काय? नाही, दोन्ही माळशिरस तालुक्यात 100% सत्ता ही मोहिते पाटील गटाची असणार आहे. मग ती पंचायत समिती असतील किंवा 9 पैकी जी काही जिल्हा परिषद असेल, हे मॅक्झिमम आपले हे मोहिते पाटील गटाचे असतील, ह्याच्यामध्ये ती मात्र शंका नाही. धन्यवाद. धन्यवाद.